जी लोक आयुष्यभर आपल्या आईवडिलांचा त्याचप्रमाणे आपल्या बहीण भावंडांचा अत्याचार करतात, त्यांच्यावरती त्यांना प्रतारित करतात, म्हणजे त्यांना त्रास देतात. काही लोक आईवडिलांना सुद्धा मारताना मी पाहिलं आहे. नरकात सुद्धा जागा नाही मिळत. पण गरुड पुराणानुसार अशा लोकांना अर्धवट जन्म मिळतो. पुढचा जन्म तर मिळतो, पण कसा? गर्भाशयामध्येच त्यांचा मृत्यू होतो. धड जन्मही नाही आणि अर्धवट मृत्यू होतो, म्हणजे सुख तुम्हाला भोगायलाच मिळत नाही. म्हणून कोणावरही अत्याचार करताना 100 वेळा विचार करा. ज्यावेळे घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू होतो त्यावेळेला घरामध्ये ह्या 10 दिवसांमध्ये सुतकामध्ये एकच पोथी वाचायची असते, ती म्हणजे गरुड पुराण. हे जरूर वाचा.